जय श्रीराम. आता मी कन्नडला परत येत असताना अनेक ठिकाणी बोर्ड्स बघतोय. 14 एप्रिलचे लागलेत. लायन ऑफ जस्टिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भीमा फक्त तुझ्या जन्मामुळे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टर भीमराव आंबेडकर ज्यांना तुम्ही एवढ्या सगळ्या आता वेगवेगळ्या गौरव उद्गाराच्या बोर्ड्स लावून त्यांचं कौतुक करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, यांना 2 वेळेला महाराष्ट्राच्या लोकांनी लोकसभेत का पाडलं? ज्यांचं एवढा गौरवशाली काम आहे की इतके वर्ष भीमा तुझ्या जन्मामुळे आपण म्हणतो, मग ते लोकसभेत पडतायत कसे? गेले कुठे लोक सगळे? हे का संघटित होत नाहीत? का एकत्रित येत नाहीत? का अशा वेळेला मागं सरकतात ज्यावेळेला सरकून काही उपयोग नाहीये? मी परवा जेऊरला गेलो होतो. 1000भर माणसं माझ्यासमोर उभी होती. म्हटलं विचारावं यांना नेमकं काय झालंय. 3 दिवस गाव बंद होतं. खरं काय खोटं काय एक शब्दही एका माणसाने तोंडातून काढला नाही. एवढा जाम करून टाकले जेऊर गाव. साऊथ इंडियन पिक्चरच्या पुढे गेलंय. अहो, आमचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं आमच्याकडे बळ आहे. आम्ही आमच्या बुद्धिमत्तेला वापरून काही ना काही खटपट करून आम्ही आमचं संरक्षण करू शकतो. पण तुमचं संरक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला पदावर बसवावं लागणार. हे नुसते पोस्टर छापून होणार नाहीये. ज्या लोकांना समजतं की काम कसं करावं, लोकप्रतिनिधी पदाचं काम काय असतं, त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आणि गाढव तिथे सत्तेत बसवायचे आणि मग अख्खं गाव चूप. का? कारण बोललं तर आपल्यालाही बमकवतील. अरे काय धंदे थे, हे करू नका. आता पण बँकेच्या निवडणुका आहेत. वाटेल तशा मारामाऱ्या चालल्यात त्या ठरावासाठी. का तर एक ठराव किती लाखात जाईल सांगता येत नाही. त्या बँकेत 1.5 दमडीचं काही सपोर्ट नाही आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक काय देते सर्वसामान्य शेतकऱ्याला? पण तिथं चेअरमन होण्यासाठी आणि डायरेक्टर होण्यासाठी नंगा नाच चालू आहे. ते दादा जे बोलतो ते सगळं बरोबरच आहे हो, पण लोक काही सुधारणार नाहीत तर मग मारणार आहेत. आम्हाला काळजी वाटते म्हणून आमच्यासारखे लोक बोलतात. तुम्हाला तुमचं लोणचं घालायचं असेल तर आम्ही काही करू शकत नाही. जय श्रीराम. भारत माता की जय.